हॅलो गाईज, वेलकम बॅक. परत पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं परत तुमच्या भावाच्या चॅनलवर. आज दिवस तिसरा आहे आपला पंढरपूरमध्ये. तर आज आपण परत पंढरपूरला जाणार आहे, कारण की आपण काल फिरलो नाही. काल आपण अक्कलकोट आणि तुळजापूर केला. आता आपण जाणार आहे पंढरपूर फिरायला, जे काही बघायला भेटेल ते 2 वाजेपर्यंत. कारण की 2 वाजता आपली गाडी येणार आहे कोल्हापूरसाठी जायला. जी काल गाडी होती तीच आहे. त्यांना आम्ही त्या स्पेशल फोन करून सांगितलं का आम्हाला तोच ड्रायव्हर पाहिजे, आणि खूप त्यांची सर्विस एवढी चांगली होती ना, जाम भारी होती. तुम्ही पण आले ना कोणी तर मी काढतो नंबर टाकून त्यांचा मागच्या व्लॉगमध्ये टाकले, ते बघा तुम्हाला नक्की ती गाडी आवडेल. आणि आता आम्ही जाणार आहे इथून म्हणजे फिरायला ना, तर तिकडे तुम्ही बघा काय काय करतो. आणि हे केस जरा इग्नोर करा, कारण की झोप झाली नाही म्हणून जरा हे झालं. ते केस जरा स्ट्रेट नाही जाऊ देत. फक्त मी 2-3 तास झोपले होते. 3 तास आहे की रात्री ब्लॉग एडिट करत होतो. ब्लॉग एडिट करता करता ते मला करायला भेटलं नाही. जरा झोप काढायला भेटली नाही ना, त्यामुळे जरा अवस्था थोडी वेगळी आहे. थोडं पुढे जाऊन होईल फ्रेश. बघूया, जरा एनर्जी ड्रिंक घेऊया. हेलबिल नाही ते रेडबुल वगैरे बघू, तर एनर्जी वाटावं लागेल. तर भेटू तुम्हाला खाली. काजू बदाम खाल्ले म्हणून भेटू तुम्हाला पुढे. सो गाईस, तर आता आम्ही पुन्हा इथं दर्शन घेतला, आणि दर्शन घेऊन आता मी निघालो परत बाहेर. बघा सगळे निघाले बाहेर. आता बघू इकडनं बोटीमध्ये जायचं आहे, तिकडे जाऊन भेटतो. काय आपल्याला तिकडे जायचं आहे. बघा हे बोटीतून, आणि ते सगळे कसे क्रिया करायला आलेले हाडं विसर्जन करण्यासाठी. सगळ्या तेच पूजा चालू आहे इथे. सो गाईस, तर आम्ही इथे बार्गेनिंग करून पर पर्सन 100 रुपये बोलले होते. फक्त इस्कॉनला जायचे, पण आम्ही फक्त 50 रुपये ठरवलं. आणि ती इस्कॉनवरून परत पुढे परत कुठं आहे तिकडं, आणि विष्णुपदला जायचे 100 रुपये तिथून बोलले होते. आम्ही दोन्ही मिळून 110 रुपयामध्ये दोन्ही केले. तर तुम्ही पण, तुम्हाला यायचं असेल तर बार्गेनिंग करा. बार्गेनिंग होते इथे. आणि बघू पुढे. बघा ही आपली बोट आहे. आणि दुसरी गोष्ट, जो पण तुमची राईड पूर्ण होत नाही तो पण तुम्ही पहिले पैसे देऊ नका कोणी, तुम्हाला अर्ध्या बस सोडतील बाई, एवढी 100% गॅरंटी. तर काही आम्ही बसलो तर बोटीमध्ये, बोटीत पाणी भरले. हे बघ खाली पाणी कशी बसल्यान लागली. मागे बसलो नको ना. काही झालं आपण इस्कॉन टेम्पल. हरे कृष्ण बोले. तिरुपती वाला इथं मंदिराच्या मागच्या साईडला नाश्ता करायला. गाईस, तर आम्ही एस्कॉनवरून निघलो. एस्कॉन बघा किती मागे सोडला आम्ही. एस्कॉनवरून निघलो आता. हे चालू भाऊजी बसल्या मागे, सगळी इकडे बसली. एक महिना देव इथं आहे. पाण्याच्या मधोमध पोचलो आम्ही विष्णुपूरला.
आम्हाला सोडून बोट चालली पण लगेच. मामा चालला बोट घेऊन. मामा डेंजर आहे. काय इथे बघा पावलांचे निशाण. तर काय इथे विष्णू भगवान निवासाला आलेले. तर इथे विष्णुपूर नाव पडले. पद विष्णुपद. तर बघा सगळे चिमण्यांची घरटं बघा. आतमध्ये चिमण्या पण आहेत. तेव्हा चिमण्या निघल्या. वासुदेव हरी 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 हरी. झाला की उसाचा रस्ता याला बघा. ऊसवाला कसा आहे. थंड थंडा. लाडके ओनल्यालाच देतो. इथं केली रिक्षा. इथे सगळी बसल्यात. आणि आज एक रिक्षा अजून तिथे गेली. त्यामध्ये पप्पा आम्ही चौघजण चाललोय. सो गाईज तर आपला पंढरपूरमधला प्रवास संपलाय. बघा धर्मशाला बाय बाय. आणि आपली गाडी आली तर सगळं लगेज वगैरे सगळं बांधलं वरती. आता बांधतात ते काका. आणि आपण इकडे निघालो कोल्हापूरला. इकडे आहे कोल्हापूरला. आणि भेटू तुम्हाला पुढे. आता आम्ही थांबले पेट्रोल पंपला. सगळे झोपलेले आणि वॉशरूमला पण जायचं होतं. पेट्रोल भरा थांबलेत. गेलो वॉशरूमला सगळं. बरोबर. चल चल गरीब आहे घ्या समोर. मग आता किती बिल झाले. सगळं म्हणतात म्हणताय का.
सिकंदर पण आहे का? सो गाईज तर आम्ही आता पोहोचलो कोल्हापूरला आणि ते रूम वगैरे घेतले आम्ही. तर फ्रेश विश होतो आणि इथून आम्ही जाणार आहे. इथे तळ आहे कोल्हापूरला, म्हणजे खूप मोठं तळ आहे आणि प्राचीन आहे. तर बघूया, तो पण बघू जाऊ आपण. आता मग रूमचे टूर देतो जरा. हा रूम आहे, 4 बेड, TV, AC, हा वॉशरूम. दोन रूम घेतले आम्ही. 2 रूममध्ये आम्ही ॲडजस्ट झालो. 2 रूममध्ये ॲडजस्ट होऊन आम्ही 2 रूम घेतले आणि 2 रूम भारी आहेत. तुम्ही यांचा कॉन्टॅक्ट नंबर टाकतो मी. बुकमध्ये यायचं असेल त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही. तर भेटूया आपण पुढे. फ्रेश होतो आणि भेटतो. तो काही तर आपण निघालो आता. तयारी वगैरे झाली नाही सगळी. मी काय तयारी नाही केली, मी फक्त होत नसलं बाकी सगळ्यांनी तयारी केली आणि आम्ही निघालो. पाहिजे जेवतो आहे तिथे बघा, खानामध्ये जेवणार आहे. जेवून मग आम्ही निघू तळा बघायला. तर भेटूया तुम्हाला पुढे. काहीच तर आम्ही इथं बसलो जेवायला. आला नाही, दिली ऑर्डर दिली आहे बघा. सगळे इथं बसतात कसे. इकडं बसले 3 जणी, 3 माहिती 3 इथं असं भाऊजीन पप्पा येतं आणि इथं जवळ जेवायला बांधतात. इथे तेव्हा बॅटिंगवाले त्याच्या समोर आतमध्ये बनत आहेत ते थाल्या कशा लावल्यात. सो गाईज तर आम्ही इथं पोचलो आपल्या तळाची त्या. नाव मी बाहेर घेतो परत, काही की मी विसरलो बोलता तिकडे आलो. बघा किती मोठं तळ आहे, खूपच मोठं तळ आहे. आणि तिकडनं आलो आम्ही त्या बिल्डिंगच्या इकडनं. आम्ही इकडे एवढं फिरून आलो आहे. एवढा मोठा तळ आहे तो मग कोल्हापूरमध्ये. इथे त्यांचे फोटो व्हिडिओ काढतो. तो काहीच तर आम्ही आलो तिकडनं तळ वगैरे फिरून आणि आम्ही इथे शॉपिंग करायला बसले. ती इथे लाईट बघा, इथे सगळं कलेक्शन भारी आहे का. सगळी एकसाथ घुसल्याने एका सगळी दुकाने एकसाथ सगळी घुसल्याने बघायचं. चायनी पण बघा, चायनी स्पेशल चायनी आहे सध्या. त्यांना रात्र सुचले तर 10:30 झाले तिथं न बघा. रात्रीचे सुचलेले साड्या बघा ना. सकाळी शॉपिंगच नाही करायला भेटणार सगळ्यांना बघा. बघा कशा साड्या घ्यायला बसल्या सगळी. वॉशेबल आहे, गॅरंटेड आहे, कंपनीची माल आहे. किती कलर टाकलेत. इंग्लिश कलर आहे, छान दिसत. इंग्लिश कलर घेतले. काका पण भारी दाखवत आहेत. कलर असा बघा बघा कसा कलर आहे, एकदम कडक मध्ये आणि मस्त कमी करून बघा की तुम्ही कलर कमी करून दिले काकानी. धन्यवाद त्याबद्दल. काय दूध. सो गाईज गुड मॉर्निंग. तर आजचा आपला 4था दिवस आहे आणि सगळे गेले पुढे. मी जाम लेट झालो. मी आता आंघोळ देऊन निघलो आहे. तर वाजलेत 6:30. दर्शनाला चाललो आहे. तर तुम्हाला भेटतो मी पुढे. गाईज बघा आमच्या पहिले जाऊन पण आली, दर्शन घेऊन पण आली. सो गाईज मी पोचलो आता. सगळे पुढे गेले, मी एकटाच आहे मागे. मग मी दर्शन घेऊन आले पण आरतीला गेली तिथे. मंदिर आतमध्ये पण दाखवतो. हा मंदिर आहे. गाईज बघा किती मोठा वाढवा झाड आहे. तर काहीच आपण निघालो बाहेर आणि ते बघा दुकानचे काही सुंदर असे नंबर टाकले सर्व याच्यावर. पूर्ण लास्टपर्यंत आहे आणि दुकानं पण खूप सुंदर सुंदर दुकानं आहेत. श्री सत्यवाई देवी दर्शन. सो गाईस दर्शन वगैरे झालं आणि आपले जे रूम आहेत ना ते मंदिरापासून तर 2 मिनिटं त्याच्यावर आहेत. तो का हा इथं मंदिर आहे आणि इथून ही गल्ली आणि ह्याच्या पुढचा आपला लॉज आहे हा. आणि इथे धर्मशाळा पण आहे, तुम्हाला यायचं असेल तर धर्मशाळा पण आहे. हमारा शो तुमने आज तक नहीं देखा, वायरल
गाईस तर आता आम्ही आलो बाळू आम्हाला गाडी वगैरे केलेली आपण क्रुझर्स केली इथे पण आलो बाळू आम्हाला आता सगळे उतरत आहेत आणि भेटतो तुम्हाला पुढे. हा समोरचा लुक हे समोरचा कळस बघा किती मोठा तलाय हा शाहू महाराजांनी बांधलेला तलाय खूप जास्त मोठा गाडीतून दिसणार नाही एवढा पण जाम मोठा आहे. काही बघा एकदम ऑफ रोडिंग करा ऑफ रोडिंग चालू आहे ऑफ रोडिंग झाली रस्ता कसला खतरनाक आहे गाड्या आखी हलते टच बोलून तर आता आम्ही आलोय पॅलेस बघायला आणि आता चालू तिकीट काढायला इथून आलो ॲक्च्युली इथे तिकीट काढायला ते तिकीट काढावं लागतात पहिले जायच्या आधी बघा हेड बघून घ्या. आम्ही इथं उतरलो इथं गाडी लावली आणि इकडे गेट आहे इथे महाराजांचा पुतळा आहे. काहीच बघा पॅलेस शाहू महाराजांचा पॅलेस इकडे बघा तोफ वगैरे आहे अजूनही. बघा इथे मामा हरिण दिसली गाईस तर आम्ही इकडे निघालो पॅलेसवरून आता आम्ही जातोय जेवायला बघूया कुठे काय जेवायला भेटतोय आणि भेटू पुढे. सो गाईस तर आता जेवण वगैरे झालं आपलं जेवण दाखवण्यासारखं दाखवण्याला चांगलं नाही वाटत म्हणून जेवण दाखवून हॉटेल दाखवतो खूप सुंदर हॉटेल आहे आणि एकदम मस्त होतं जेवण वगैरे मग दाखवतो. गाईस बघा हॉटेल खूप सुंदर असं हॉटेल आहे आणि सो गाईस तर आता आपण पोचलो ज्योतिबाला आणि बाकी झाले गेले बघा आणि सगळे निघालो आता मला भेटतो मी पुढे. बघा आपल्या मागे अजून आहे त्या नाही व्हिडिओमध्ये यायचं असतं नुसतं म्हणून मागं मागं उभे असताना टोप बघा कसल्या टायमाची किती मोठा हा सगळ्यात मोठा टोप आहे कसला मोठा टोप आहे बघा सेम ज्योतिबा लुक वाटते बघा थोडंफार तरी. फोटो काढणं का तर आता मी डायरेक्ट चाललोय घरी आणि आता इथून घरी म्हणजे आता एक संध्याकाळी ब्लॉग चालू केलाय मी कारण की सगळी धावपळ होती ट्रेन पकडायची होती आपल्याला म्हणून आणि आता आम्ही ट्रेनमध्येच आहे वाजलेत काहीतरी 6:30 झाले 6:30 आणि इथे आम्ही आता भेल बनवले भेल हे बघा पिशवीमध्ये भेल बनवायला लावली कांदा बिंदा सगळा कापून विकून सगळा एकदम कडक मध्ये भेल बनवायला लावले आणि कोण कोण आहे बघा बनवायला एक इकडे एक आहे भाऊजी काही केलं नाही मीने सगळा केले म्हणून क्रेडिट मला द्या मला की मीने बनवलं सगळा भाऊजी फक्त होता होतीचं काम करायला लावले फक्त बाकी काही नाही. काय बघा इथं डाव म्हणले डाव पत्ती घालवले ट्रेन मध्ये पत्ती घालवले मग काय आता आम्ही उतरलो कल्याणला सगळे बाकी सगळे गेले आम्ही आता ट्रेन पकडू इकडे डोंबिवली आणि भेटू तुम्हाला पुढे. सो गाईज तर आम्ही काल घरी आलो आणि काल ब्लॉग एडिट करायचा राहिला तर आज ब्लॉग एंड करतोय
तर लाईक सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.